रसिको नमस्कार. मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. रसिको, आपण जेव्हा ट्रॅव्हल करत असतो तेव्हा ट्रॅव्हल करताना बरेचदा आपण हेडफोनवर गाणी ऐकत जात असतो जेणेकरून आपला प्रवास सुखकर व्हावा. त्यात एक भाग असा की आपले आवडते गायक आणि गायिका, पण त्याचबरोबर ती चांगली गाणी जी ऐकू येतात ना चांगल्या पद्धतीने, त्याची बरीच कारणं आहेत. त्यात बऱ्याच लोकांचे कष्ट असतात जे की आपल्याला सामान्यपणे दिसत नाहीत. त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे साऊंड इंजिनियर, रेकॉर्डिस्ट. जी गाणी तो रेकॉर्ड करत असतो आणि ती छान मिक्स मास्टर करून आपल्याला ऐकवत असतो. तर असाच एक उत्तम साऊंड इंजिनियर की सगळे संगीतकार, गायक तो असेल तरच काम स्टुडिओत करतात आणि त्याच्यावर विश्वासाने आपलं प्रोजेक्ट सोपवून जातात. असा आमचा एक कलाकार मित्र, मी त्याला कलाकारच म्हणेन, साऊंड इंजिनियर तुषार पंडित यांना भेटूया. तुषार, हाय. नमस्कार. ध्येयवेडे कलाकारमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. खरं तर आता ओळख बिळख याच्यापेक्षा आपण फार पुढे आहोत. पण ओळख म्हणण्यापेक्षा आपण ओळखून आहोत एकमेकांना. पण आपल्या रसिकांच्या दृष्टीने मला तुझा जो हा प्रवास आहे, मुंबई, सातारा, मग पुणे आणि हे सगळं डॉनचं साम्राज्य, या सगळ्या प्रवासाबद्दल मला छान जाणून घ्यायचं आहे. तुझा हा जो प्रवास आहे म्हणजे तू मुळात मला वाटतं मुंबईचाच आणि वडील पोलीस डिपार्टमेंट. अगदी. मग हे सगळं म्हणजे शिक्षण, शालेय शिक्षण वगैरे सगळं 10वी पर्यंत वामनराव मोरांजन माध्यमिक विद्यालय मुलुंड, बर, तिथं मी होतो. मग नंतर म्हणजे 10वी नंतर मी याला सातारला शिफ्ट झालो. बर. मग साताऱ्याला कसं? सातारला 11वी 12वी साठी मी एक इलेक्ट्रॉनिक्सचा हे केलं, मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्स म्हणून होतं. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आवड असल्यामुळे तिकडे 2 वर्ष 11वी 12वी केलं. बर. आणि मग परत मुंबईत आलो मी. बर. आणि तिथे एक मुंबई युनिव्हर्सिटीचाच इलेक्ट्रॉनिक्सचा म्हणजे रेडिओ टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टींवरती, रेडिओ, व्हिडिओ, आणि तेव्हा तसे कॉम्प्युटर जस्ट येत होते. बर. ते त्या 2 वर्षाचा तिकडचा एक कोर्स मी केला. बर. पण मी जे असं ऐकलंय की तुला लहानपणी सगळे असे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे अभ्यासात तू चांगलाच होता, पण तुझा इंटरेस्ट बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त होता. म्हणजे काय नक्की बाकीच्या गोष्टी म्हणजे काय? बाकीचा म्हणजे एक तर पहिलं म्युझिक. हो. की म्हणजे मी तबला शिकत होतो. बरोबर. आणि घरात म्युझिक होतच. म्हणजे आई पण विशारद आणि मलाच 4थी पर्यंत शाळेत गाण्याचं टीचर म्हणून होती. आणि त्यानंतर मी जादूचे प्रयोग करायचो. त्याच्यावर मी येणारच आहे, म्हणजे ते फुरसतीत बोलू या विषय तो. आणि हिंडणे फिरणे सगळीकडे. पण मग या लाईन मध्ये तू कसा काय आलास की एकदम, म्हणजे तो विषय एक वेगळा, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे या विषयात तुझा इंटरेस्ट होताच. म्हणजे सगळी, मला तेही कळलं की सगळी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स वगैरे त्याची तुला आवड. पण या लाईन मध्ये तू कसा काय आलास, एकदम साऊंड इंजिनिअरिंग किंवा या लाईन मध्ये? म्हणजे मी आलो हे माझा भाऊ केदार पंडित याच्यामुळे, सुप्रसिद्ध तबला वादक आणि संगीतकार, आणि प्राची वहिनी माझी, जिने सुचवलंय. त्यावेळेला ऑपॉर्च्युनिटी होती इकडे. साऊंड आयडिया स्टुडिओ सुरू झाला होता. प्रमोद चांदोरकर, नितीन जोशी यांनी सुरू केला होता. केदार पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होता. आणि तिथं वेकन्सी होती, तेव्हा वहिनीने सुचवलं की तू ह्याला बोलू इकडे. आणि नेमकं मी त्यावेळेला असं होतं की मी मुंबईमध्ये ॲज अ रेसिडेन्स इंजिनियर रेमंड्समध्ये ॲज अ कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर म्हणून काम करत होतो. आणि ते असं होतं की मुलुंडवरनं ठाण्याला जायचं असं होतं. आणि त्यामुळे ते प्रवास मला म्हणजे थोडासा आळशी आहे त्या बाबतीत, प्रवास करण्याच्या बाबतीत. पण ते, आणि त्याच्यानंतर त्या कंपनींनी मला सांगितलं की आपलं ठाण्यातलं कॉन्ट्रॅक्ट संपलं, तुला अंधेरीला जायचं आहे दुसऱ्या कंपनीमध्ये. मुलुंड ते अंधेरी शक्यही होतं, पण मला तो आळस होता. मे बी ती माझी आवडीचं तेवढं काम नसावं ते, पण मी ते करत होतो काहीतरी. पण म्युझिकमध्ये यायचंच आहे, मी काहीही करून म्युझिकशी टचमध्ये राहायचं आहे आपल्याला. आणि या विचारात असल्यामुळे ही अपॉर्च्युनिटी आली आणि मी पुण्याला शिफ्ट झालो. म्हणजे साऊंड आयडियाज आपला पुण्यातला पहिला. मला वाटतं मग तुझं
पहिला गुरु या लाईन मधला नितीन जोशी ना? नितीन जोशी. कारण नितीन असताना सुरुवातीला तिथे एक सुवर्णाचा अल्बम रेकॉर्ड हो केलेला हो मी होता. होतो तिथे आणि सलील नरेंद्र कुलकर्णीचं सलील music. म्युझिक आणि नरेंद्रचं अरेंजमेंट होतं. करेक्ट. तर म्हणजे तिथून तुझा प्रवास हो सुरू झाला. हो मग म्हणजे खरं तर तो छान कामं तिथे व्हायची खूप साऊंड सुंदर. आयडियाज हो, मध्ये. एक तर अगदीच. प्रमोद चांदोरकर एक मोठं नाव या क्षेत्रात. अगदीच. कामं तशी छान होत होती. हा. मग तू मुंबईला कसा काय गेलास? मुंबईला मला 3 वर्ष झाली तिकडे साऊंड मध्ये. मी अगदी सुरुवात पण झाली होती काम इंडिव्हिज्युअल रेकॉर्डिंग्स करायला सगळं. आणि त्यावेळेला प्रमोददा तिकडे एम्पायर स्टुडिओला होता करेक्ट. आणि त्याने तिथनं नुकतंच सोडलं होतं आणि तो लाईव्ह शोज मध्ये होता जास्त. आणि तिथे वेकन्सी होती. त्याने मला सांगितलं तू येणार आहेस का, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कारण एम्पायर स्टुडिओ सारखे आहे तर सगळेच बॉलिवूड मधले मोठमोठे संगीत दिग्दर्शक वगैरे. म्हणलं आणि मला अंधेरीला त्यावेळेला जायला लागलं आणि मी अंधेरीला गेलो तिकडे. मग तिथे मग साधारण काय स्टाईलचं काम व्हायचं एम्पायर मध्ये? तिथे सगळेच आपले बॉलिवूडचे सगळे म्हणजे प्रीतम नंतर साजिद वाजिद आणि म्हणजे अबानी नावाचे एक इंजिनियर आहेत आसामी. ते मला तिथे सिनियर म्हणून होते. बरं. म्हणजे एक पूर्ण प्रोफेशनल स्टुडिओ कामाचा अनुभव तिथे घेतला मी. हो. मग खरं तर असे कोणी आर्टिस्ट म्हणा किंवा या क्षेत्रातले लोक, मी बरेच या लाईन मधली लोक बघितलेत, या स्टुडिओतले काही लोक बघितलेत डॉन मधले, की लोक पुण्याहून मुंबईला जातात फॉर बेटर अपॉर्च्युनिटीज. आणि प्रमोदजी म्हणजे मोठं नाव आहे क्षेत्रातलं. आणि मला वाटतं विजय दयाळ म्हण किंवा आनंद डबरे म्हण, आपले सगळे मित्र प्रमोदजी जे म्हणतील तसे तसे ते करत जातात. आता तू इथे जा, आता तू इथे जा, आता तुला इथे जायचं आहे असं ते, आणि सगळे फॉलो करतात. तर त्याप्रमाणे तू ऑलरेडी साऊंड आयडियाज पुण्यातून मुंबईला गेला होता. साऊंड आयडियाज मुंबईत पण आहे अजूनही आणि एक मोठा स्टुडिओ. बरोबर. मग तू पुण्याला कसा गेला? मला नेहमी नाही ते तसंच झालं की एम्पायर नंतर मला प्रमोदाने विचारलं की तुला मी साऊंड आयडिया चालू करतोय म्हणजे जो जुना V2 स्टुडिओ होता तर तिकडे मी साऊंड आयडियाज मुंबईतली ब्रँच म्हण किंवा मी मुंबईत सुरुवात करतोय तर तुला इंटरेस्ट असेल तर ये. आणि तेव्हा लग्न वगैरे पण झालं होतं आणि म्हणलं चालेल, चांगलं ह्याच्यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी मिळते आणि परत आपल्या घरी आल्यासारखं वाटतंय. मग सो मी तिकडे शिफ्ट झालो. तो बँड्राला V2च्या जागी साऊंड आयडिया चालू झाला. 2 वर्ष तिकडे होता. नंतर तो पाली हिलला त्यांनी आणखीन अकॅडमी साऊंड आयडिया सुरू केली आणि मग तिकडे पण तिकडे जेव्हा मी होतो बँड्राला तेव्हा 2 वर्षानंतर तिथं म्हणजे अशी ॲड्सची वगैरे कामं खूप असायची. आणि तर मला जास्त जेवढं म्युझिकल काम करता येईल ते मी बघत होतो. आणि त्यावेळेला नरेंद्रची आणि माझी गाठ पडली आणि तो म्हणाला की मी इथं चालू करतोय स्टुडिओ पुण्यामध्ये. म्हणलं एक पाऊल जरी मागे टाकत असलो तरी म्हणलं त्याचं काम आणि त्याच्यामुळे मला इथं आल्यानंतर असं कधीच नाही. माझं इथलं पहिलं पुण्यातलं जे डॉनचं रेकॉर्डिंग होतं डॉन स्टुडिओ सुरू झाल्यापासून बंगल्यातला गुलजारजींचं पहिलं रेकॉर्डिंग होतं माझं. म्हणजे सगळे म्हणजे जे करायला मला मुंबईत बरीच वर्ष लागली असती तर ते मी इथं मला त्या गोष्टी करायला मिळाल्या. क्या बात आहे. नमस्कार, मी केदार पंडित. ध्येय वेडे कलाकार या पराग माटेगावकरच्या सिरीजमध्ये तुषार पंडित या सुप्रसिद्ध रेकॉर्डिंग इंजिनियरसाठी बोलताना मला खूप आनंद होत आहे. तुषार पंडित हा एक उत्कृष्ट साऊंड इंजिनियर, त्याचबरोबरनी अत्यंत उत्तम असा कवी, अत्यंत संवेदनशील कवी, एक संगीतकार, तबलावादक, जादूगार अशा विविध गुणांनी समृद्ध असलेली व्यक्ती. आणि खरं तर तो माझा सख्खा चुलत भाऊ, लहान चुलत भाऊ. त्यामुळे त्याच्या म्हणजे जन्माला आल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये बघायला गेलेलो आहे तेव्हापासूनच्या सगळ्या आठवणी आहेत. लहानपणापासूनच तुषारला संगीताचा तर ओढा होताच, पण त्याचबरोबरीने त्याला टेक्निकल गोष्टींचं खूप आवड होती पहिल्यापासून. म्हणजे त्याला लहानपणी मोटार जरी आणली, काही छोटंसं खेळणं म्हणून मोटार जरी आणली तरी तो चालवण्याच्या आधी ती तोडायचा, ती मोडायचा आणि मग ती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे टेक्नॉलॉजी या गोष्टीबद्दल त्याला लहानपणापासून आवड होती. जसजसा तो मोठा झाला आणि नंतर त्यांनी कॉम्प्युटर मधलं काही शिक्षण घेतलं होतं
आणि मग तो इथे पुण्यामध्ये माझ्याकडे काही दिवस राहिला होता. तेव्हा तो रात्री रात्री येऊन अपरात्री यायचा आणि कामावरून यायचा आणि मग गझल ऐकत बराच वेळ रात्री रात्री उशिरापर्यंत बसलेला असायचा. त्याची संगीताची आवड आम्हाला सगळ्यांना माहितीच होती. माझी मिसेस प्राची, ती पण एक स्वतः कलाकार आहे, तिने मला सांगितलं एक दिवस की केदार ह्याला संगीताची पण आवड आहे एवढी, त्याचबरोबरीने तो कविता करतो आणि चांगल्यापैकी त्याला आज कॉम्प्युटरमधलं टेक्नॉलॉजीचे पण नॉलेज आहे, तर तुम्ही त्याला रेकॉर्डिस्ट या क्षेत्रामध्ये का त्याला जायला सांगत नाही, त्याच्यामध्ये त्याला का काही काम करायला सांगत नाही. म्हणलं वा, ही चांगली आयडिया आहे. म्हणून मग मी त्याच्याशी हे बोललो. सुरुवातीला तो नाही म्हणला होता, तो म्हणला होता नको दादा आपण नंतर बघू वगैरे. आणि मग 8-9 महिन्यानंतर पुन्हा तो म्हणला की नाही मला हे करावंसं वाटतंय. मग माझा जो इथे स्टुडिओ होता साऊंड आयडियाज, तिथे प्रसिद्ध रेकॉर्डिंग इंजिनियर श्री नितीन जोशी याच्याकडे आम्ही तो शिकायला सुरुवात झाली त्यांनी हे क्षेत्र. आणि लवकरच त्यांनी त्याच्यात चांगलं प्रावीण्य मिळवलं. एक मला आठवत आहे त्यांनी एक आनंद कुर्रेकरचं गाणं स्वतःहून मिक्स केलं होतं आणि ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं होतं. आणि मग त्याची प्रगती बघून काही दिवसातच 1-2-3 वर्षामध्येच नितीन म्हणला त्याला की तू मुंबईला जा, तुझं क्षेत्र खूप विस्तारित होईल. मग त्याप्रमाणे तिथे माझी ओळख असलेला प्रमोद चांदोरकर, अर्थात साऊंड इंडियामध्येच प्रमोद चांदोरकर पण होता, त्यामुळे त्याच्याकडे आम्ही त्याला पाठवलं. आणि मग तिथून त्याचा हा रेकॉर्डिंग इंजिनियरचा प्रवास आणखी जोरात सुरू झाला. मग त्यांनी मुंबईमध्ये विविध स्टुडिओजमध्ये काम केलं, शिकला भरपूर आणि मग पुण्यामध्ये नरेंद्र भिडेकडे तो जॉईन झाला. तर असा हा त्याचा प्रवास अनेक वर्षानुवर्ष चालू आहे. आज त्याने अनेक संगीतकारांसाठी, अनेक प्रोजेक्टसाठी खूप मोठं रेकॉर्डिस्ट म्हणून काम केलेलं आहे. आज सगळ्यांचा तो गळ्यातला ताईत बनलाय रेकॉर्डिस्ट म्हणून. हे सगळं असलं तरी तो एक माझ्या दृष्टीने तो अतिशय संवेदनशील कलाकार आहे. त्याची जी संवेदनशीलता जी आहे ती त्यांनी सदैव जागृत ठेवावी असं मला वाटतं. कारण कुठल्याही कलाकारासाठी संवेदनशीलता ही फार महत्वाची असते आणि तो त्याच्यामध्ये आहे, हा गुण त्याच्यामध्ये आहे. म्हणूनच तो खूप छान कविता करतो. रादर ही संवेदनशीलताच माणसाला ध्येयवेडे बनवत असते आणि तसा तो आहे. ध्येय हेच माणसाला आपल्या प्रवासामध्ये सदैव पुढे नेत असतं, त्याच्या प्रवासात ते उपयोगी पडत असतं. तर असं मला असं वाटतं की त्याचं ती जी आज त्यांनी अनेक ध्येय साध्य केलेली आहेत, पण संगीत किंवा कुठलीही कला ही अशी आहे की ज्याच्यामध्ये ध्येय हे एका क्षितिजासारखं असतं. तुम्ही तिथपर्यंत पोचलात की असं वाटतं ते आणखी लांब आहे, तिथपर्यंत पोचलात की असं वाटतं आणखी लांब आहे, आणि मग ते तुम्हाला खुणावत राहतं. तर असा त्याचा प्रवास हा सदैव चालू राहावा, आणखी उत्तम उत्तम अशी कामगिरी त्यांनी करावी, आणखी मोठे मोठे काही गोष्टी त्यांनी ह्याच्यातले मान मरातब त्यांनी मिळवावेत. आज त्याला खूप अनेक प्राइजेस मिळालेली आहेत, अनेकांकडून त्याचं कौतुक होत आहे. हे बघून खूप खूप आनंद होतो, खूप बरं वाटतं आणि समाधान वाटतं. असा त्याचा प्रवास सदैव चालू राहावा आणि त्याला खूप यश मिळावं अशी मी अपेक्षा करतो आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्या बात आहे. आता पुन्हा थोडा भावुक विषय आहे की इतकं डॉन म्हटलं की अजूनही नरेंद्र बबड्या, नरेंद्र पण नाही. काय तुला एखाद दुसरी त्याची छान आठवण अशी, तर म्हणजे आता इथे बसल्यानं सुद्धा तो कोपऱ्यात बसलेला, तो असा बसलेला मला डोळ्यापुढे दिसतो, काय सांगशील त्याच्या आठवणी आहेत पण म्हणजे त्याचं एक व्यवस्थितपणा कामातला, म्हणजे तो बाकी म्हणजे कंटाळा करत असेल, आता उद्या रेकॉर्डिंग आहे बॅकग्राऊंडचं, तर आज रात्री त्याची रील्स प्रोग्रामिंग करून तयार पाहिजे. रात्री गप्पा मारत आम्ही बसायचो. नंतर मग हा सकाळी 4 वाजता येऊन वगैरे ते काम करायचं आणि 10 वाजता त्याचं काम तयार असायचं. पण तो अगदी एंड पर्यंत जाईपर्यंत त्याचं ते तयार नसायचं. आणि त्याच्या मिक्सिंगची पद्धत पण वेगळी होती. सगळं आधी तो सेशन मला रेडी करून देणार, सगळं नॉर्मलाइज करणार सगळ्या गोष्टी, आणि आता बस. आणि मग ते झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर स्वतःच मग ते सेशन व्यवस्थित एक ट्रिम वगैरे करून सगळं छोट्या जागेत बसून त्याचा व्यवस्थितपणा त्याचा खूपच होता त्या बाबतीत. स्वप्नाळू फार. अगदी आणि मोठी पुण्याला विजन दिली आहे त्याने साऊंडची. म्हणजे प्रोफेशनल काम पुण्यात जे आज चालू आहे सगळं, जे पोस्ट प्रोडक्शन म्हणा, हे म्हणा. आज त्याने बारको सारखा जो मुंबईमध्ये पण डीआय साठी कोणी वापरत नाही, म्हणजे फार मोठ्या ठिकाणी तो आपल्याकडे त्याने डीआय आपल्याकडे येईल, आपल्याकडे काम येतील या उद्देशाने घेऊन ठेवलेला आहे. केवढं त्यांनी त्याच्याकरता खटाटोप केला होता. डॉल्बी अप्रूव्ड स्टुडिओ करायचा
5.1 साठी. म्हणून त्याने जागोजागी जाऊन आम्ही किती ठिकाणी फिरून, म्हणजे बंगल्यातली जागा ती छोटी पडत होती त्यांच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे. सो आम्ही खूप जागा बघितल्या, मग नंतर ही जागा आम्हाला मिळाली. पण म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थाने प्रोफेशनल मोठं अगदी. काम, आणि त्यामुळे इथल्या म्युझिशियन्सना सुद्धा खूप काम मिळालं. एक आनंद मोडक होते, आनंद ज्यांनी मोडक. काम खूप म्हणजे इथलं पहिलं प्रोजेक्ट जे आहे ना, हा स्टुडिओ झाल्यानंतर ते आनंद सरांचं रमा माधव पहिला इकडे जो इथे मिक्स झाला, की ज्या कामासाठी मुंबईला जायला लागायचं तर आपल्याला नाही जायला पाहिजे, आपण सगळं काम इथं करूया असं म्हणून नरेंद्रने ते सुरू केलेलं होतं. पण एक छान बरं वाटतं की बबड्या गेल्यानंतर असं वाटायचं की आता की एक कसं होईल, इतकं मोठं साम्राज्य उभं केलेलं, पण आता एक हेमंत गुजराती आहे, चिराग आहे, अगदीच त्यांनी तसंच सांभाळून ठेवलंय, आणि ठेवलंय. त्याची एक जागा रिकामी दिसते, पण बाकी सगळं तसंच आहे. त्यांनी म्हणजे खूप सांभाळून खूप घेतलंय सांभाळून त्यांनी. घेतलंय. हंबीरराव म्हण, देऊळ बंद बंद. म्हण, किंवा मुळशी पॅटर्न, या सगळ्या बिग टायटल्स मराठीतले असं म्हणता येईल, या सगळ्या चित्रपटांचं बऱ्यापैकी काम तू केलेलं आहे. काय सांगशील त्या अनुभवाबद्दल? मजा असायची ती. म्हणजे प्रवीण सर आणि नरेंद्र यांच्यातली जुगलबंदी बघायला खूप मजा यायची. म्हणजे दोघे इतके घट्ट मित्र आणि भांडायचे पण तेवढेच. खूप मजा असायची ती गाणी करायला. म्हणजे ते सगळे वादक म्हणजे 4-4 हँड करायचे आणि या गोष्टी करायच्या. कोरस म्हणलं की त्याचा आवडीचा विषय असायचा. म्हणजे खूप मजा आली. पण हे सगळे प्रोजेक्ट्स करताना, इवन अशा फिल्म्स आहेत, पिंपळ सारखी फिल्म आहे किंवा त्यातली गाणी आहेत, बऱ्याच प्रकारचे फिल्म्स करायला मिळाल्या त्याच्यामुळे, वेगवेगळ्या जॉनर्सच्या. चिवची चौका आहे. मग मला सांग, एक नरेंद्रचं काम असं सगळंच असं मोठ्या स्केलवर असायचं, तर कुठलं काम त्याचं करताना किंवा कुठल्या एखाद्या त्याचं असं नाही, पण जे तू फिल्म करता काम केलंय, साऊंडशी रिलेटेड सगळं सॉंग्स करणं वगैरे, तुला असे एफर्ट्स टाकावे लागले की नाही नाही मला हे केलं पाहिजे, असं प्रत्येक प्रोजेक्ट तू सिन्सिअरलीच करतो, पण असं असं कुठलं लक्षात राहील असं कुठलं प्रोजेक्ट आहे तुझ्या दृष्टीने? देऊळ बंद मला जास्त. म्हणजे कुठल्या अर्थाने? म्हणजे देऊळ बंदच्या वेळेला माझे वडील आजारी होते आणि ते काम पण इथं सुरू होतं आणि दोन्हीकडे, आणि स्वामींचा पिक्चर होता, त्यामुळे ते मिक्स करताना असं कधी कधी असं पटकन डोळ्यातनं पाणी यायचं, कारण तिकडे वेगळी परिस्थिती चालू होती, इकडे हे मिक्सिंग चालू होतं, त्यातून ओढाताण चालू होती, पण ते हे पण करायचंच आहे मला, अशा याने ते चालू होतं. कलाकाराचं हेच असतं की ऍक्च्युअली लोकांना कल्पना येत नाही की डोक्यात काय आहे आणि काम आपण तेवढ्याच जिद्दीने आणि कमिटमेंट असते म्हणून आपण ते सगळं काम करत असतो. मला एक तुला अगदी विचारायचं की मी बरेच टेक्स तू घेताना मी ऐकलेले आहेत, इथे सगळे म्हणजे येऊन डब करतात, सॉंग्स करता सुद्धा, रेकॉर्ड करण्याकरता मुंबईहून येतात. पण असा अनुभव आहे का, एक मोठा कलाकार आहे समोर आणि बरेचदा एखाद दुसरी गोष्ट लक्षात येत नाही, ज्याचं संगीत आहे म्हणा किंवा जो अरेंजर आहे, पण तुला दिसतंय की हे इथे करेक्शन करायला पाहिजे, तू असं सांगतोस पटकन किती सिनियर आर्टिस्ट असला तरी? मोस्टली असं होतं की जो सिनियर आहे ना तो त्याचमुळे सिनियर असतो, की तो उगाच कधी असं मला म्हणणार नाही किंवा अरे नाही, कारण त्यालाही माहिती आता, म्हणजे तो सिनियर असल्यामुळे पण त्यालाही माहिती आहे की म्युझिकल कामामध्ये हा खूप वर्ष आहे आणि ऐकले, त्यामुळे ते उलट टेक झाल्यानंतर माझ्याकडे डोळे असतात की करेक्ट आहे का सगळ्या बाबतीत. हा एक फायदाच झालाय मला म्युझिक मध्ये असल्यामुळे, तो सुरात आहे का नाहीये, पण ते सिनियर असल्याचा तो ते त्यामुळे सिनियर आहेत असं मला वाटतं. म्हणजे आता तू एक तबला वादक आहेस, बरोबर, मग तुला फायदा हा नक्की होत असणार ना की दाया बाया की बॅलन्स कसा, पण जेव्हा एक तबला असेल तेव्हा ठीक आहे, पण जेव्हा आता मी नरेंद्रचं काम बघितलंय की बरेच तबले, मग त्याच वेगळे ढोलक, म्हणजे सगळं असं एक मोठा साऊंड, मग तेव्हा बॅलन्स करताना एक वेगळं
तंत्र असतं का? म्हणजे काय रसिकांच्या दृष्टीने मला सांग. हो, वेगळं तंत्र म्हणण्यापेक्षा तो एकत्रित साऊंड आपल्याला किती पंचने आणि कशा Exactly. पद्धतीने की काय लेवलने घ्यायचा हे मला सगळं ते एम्पायरमध्ये असल्यामुळे करेक्ट. माहिती झालं होतं की हां. कारण तिथेही चार 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 तबले, सहा सहा ढोलक करेक्ट. रेग्युलरली रेकॉर्ड व्हायचे. बरोबर. स्ट्रिंग सेक्शन सगळे हां. तिकडे कंटिन्युअसली चालूच असायचं ते. हे स्ट्रिंग सेक्शनचं तू आता म्हणालास, कार्यक्रमाच्या वेळेला स्ट्रिंग सेक्शन म्हणजे व्हायलिन्स, ग्रुप ऑफ ग्रुप ऑफ व्हायलिन्स. व्हायलिन्स. म्हणजे मुद्दाम रसिकांना मी एक क्लिअर करतोय, ग्रुप ऑफ व्हायलिन्स. आपण युजली मराठी कार्यक्रमात 1 व्हायलिन 2 व्हायलिन बघतो, पण 16 व्हायलिन, 18 व्हायलिन, 20 व्हायलिन असं सगळं असतं. आणि स्टेजवर आम्ही असं करतो की ते लीक होऊ नये. लीक होऊ नये म्हणजे परकशन शार्प वाजत असतात, सिक वाजत असतात, मग ते तो साऊंड इकडे येतो. बरोबर. ते होऊ नये म्हणून आम्ही मध्ये पार्टिशन्स टाकतो. तर हे पार्टिशन्स तुम्ही कधी स्टुडिओमध्ये पण वापरता? नॉर्मली स्टुडिओची जागा बघता. तर बऱ्यापैकी आपली रूम पुण्यातली सगळ्यात मोठी रूम आहे. म्हणजे क्लासिकलची रेकॉर्डिंग करताना म्हणा किंवा काही करताना म्हणा तिकडे डायनामिक्स वापरले जातात लाईव्हच्या वेळेला. पण आपण इथे कंडेन्सर वापरतो कारण चांगली क्वालिटी मिळाली पाहिजे आपल्याला. सो काही वेळा असं लागतं पार्टिशन करायला, पण घेतानाच आपण बॅलन्स असा घेतो की आपल्याला ते चांगलं ऐकू येईल. फारसं काही त्याच्यानंतर खूप प्रक्रिया त्याच्यावरती करावी लागणार नाही अशा दृष्टीने ते. करेक्ट. किंवा आता तबला पखवाज आहे, पखवाज जसं था वाजवला की तसा सस्टेन राहतो. मग तो तबल्याचा माईक ला किंवा काही असं होत नाही का? म्हणजे तिथे पार्टिशन नाही, त्याला तुम्ही काहीच करू कितीही पार्टिशन जरी टाकलं ना तरी थोडंफार लिकेज ते त्याच्यामध्ये येतच म्हणजे स्टुडिओत. हा, पण मग त्यावेळेला मग मे बी आपण डायनामिक वापरू शकतो किंवा कंडेन्सर माईकला मायनस पॅड लावून -18-12 ची पॅड लावून कमीत कमी क्लोज घेऊन म्हणजे बाकीचा सिग्नल आत येणार नाही अशा ह्याने. तू एक उत्तम कवी आहेस, उत्तम संगीतकार पण आहे. मी ऐकली आहेत तुझी गाणी बरीच, आणि सगळे चांगले गायक तुझ्या कंपोजिशन्स आणि तू म्हणजे तुझी काव्य तूच स्वतःच कंपोज केलेले लोक गायले आहेत. चांगले चांगले आपले मित्र गायक मित्र गायले आहेत. हे तुला कुठून आलं? म्हणजे एक तबला शिकणं हे एक घरात आई एक उत्तम म्हणजे त्या हार्मोनियमचे क्लासेस घेतात वगैरे मला माहिती आहे, आणि तू सांगितलं की शाळेत त्या शिक्षिका होत्या त्या विशारद झालेल्या वगैरे, पण हा गुण तुझ्यात कुठून आला? कविता करणं वगैरे ते कॉलेजच्या त्या सगळ्या पिरियड मध्ये. अच्छा, म्हणजे काय तशा आठवणी आहेत की काय की एकदम कविता करा? नाही, पण कविता करत होतो मी तेव्हापासूनच करत होतो. आणि संगीत देणं म्हणजे ते असंच आहे की आता इतके वर्षाचं ते पाझरलंय, तेच बाहेर पडते. मी असं म्हणजे मला संगीतकार वगैरे नाही म्हणणार, पण जे एवढं ऐकलं आहे किंवा काय ऐकलंय त्याचं एक रिफ्लेक्शन ते असावं. नाही, पण तुझ्या कंपोजिशन छान आहे. नमस्कार, मी सलील कुलकर्णी. आमच्या तुषार पंडित विषयी बोलायचं तर तुषार पंडित कसला गोड आहे ना, एवढ्यातच खरं तर सगळं संपू शकतं, कारण तो खरंच एवढा गोड आहे. आणि नात्याचे इतके पदर आहेत आमच्यामध्ये, म्हणजे तो असं मला धाकट्या भावासारखा आहे. कुठलीही अडचण जाऊन त्याच्याशी बोलावी आणि कुठल्याही त्याच्या अडचणीत जाऊन त्याच्याबरोबर उभं राहावं, असा आमचा तुषार आहे. इतक्या भूमिकांमध्ये तो जगत असतो की तो उत्तम लिहितोय, उत्तम चाली देतोय. मी गायक म्हणून ज्यांची गाणी गायली त्याच्यातलं माझं अतिशय आवडतं गाणं म्हणजे तुषारचं पावसाचे येणे जाणे वाजणाऱ्या कौलावर ओघळती थेंब काही घरातल्या मौनावर पावसाचे येणे जाणे. तर इतका सेन्सिटिव्ह, ज्याला पाऊस कळतो, ज्याला माणसाच्या मनातली कंपनं कळतात, ज्याला दुःख कळतात, असा तुषार आहे. आणि टेक्निकली तेवढा सुप्रीम आहे. म्हणजे माझ्या फिल्मच्या गाण्यांपासून ते अल्बमच्या गाण्यापर्यंत किमान 150-200 गाणी आम्ही एकत्र केली असतील. अगदी शुभू 6 वर्षाचं असताना त्यांनी शुभूला रेकॉर्ड केलं आणि आता तरुण शुभंकरचंही गाणं त्यांनी रेकॉर्ड केलं. या संपूर्ण काळात तुषारचा आधार असतो. आपण गात असताना ज्याच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला कळतं की आपण आज ठीक गात नाही आहे का, छान होत आहे, इतकं त्याला संगीतही कळतं. उत्तम तबला वाजवणारा आमचा तुषार आहे, उत्तम जादू करणारा आमचा तुषार आहे. आणि अशी व्यक्ती आपल्या सहवासात असणं हे खूप समृद्ध करणारं असतं.
चांगुलपणा भरभरून असणं म्हणजे काय तर तुषार पंडित. मला असं वाटतं की जुन्या जाणत्या लोकांना स्टुडिओत आल्यावर विश्वास वाटावा आणि नवीन लोकांना आधार वाटावा असं तुषार आहे. तर तुषार, आपल्याला खूप गाणी एकत्र अजून करायचीच आहेत आणि तू वेगवेगळ्या भूमिकांमधनं जे भेटत राहतोयस ते खूप छान आहे. असंच हसत राहा. आपण एकमेकांकडे नुसतं बघितल्यावर आपल्याला कळतं की आपण कसे आहोत, आज काय नेमकं वाटतंय, हे तसंच आपल्याला कायम वाटत राहू. खूप खूप शुभेच्छा. तुषार, मला एक म्हणजे एक तू खूप स्किल म्हणतात ना असा इंजिनियर आहेस. म्हणजे हे मी नाही तर अनेक गायक, संगीतकार सगळे असं तुझ्या बाबतीत म्हणतात. तर मला तुला असं विचारायचं आहे की आत्ता हा सगळा डिजिटलचा जमाना आहे. पूर्वी दमन सूद साहेब जेव्हा होते तो ॲनालॉगचा काळ. तर तुला काय दोन्हीचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस वाटतात? म्हणजे ॲनालॉग साऊंड आणि डिजिटल साऊंड या दोन प्रकारांचे फायदे आणि तोटे एक काय सांगू शकशील त्याबद्दल? आता कम्प्युटराइज सगळं झाल्यामुळे आणि ह्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अशा क्लिअर आणि ह्या लागतात तुम्हाला. म्हणजे ॲनालॉग, आता आपण पण ॲनालॉग वापरतो आपल्याकडे. सगळे प्रिॲम्प्स आपल्याकडे ॲनालॉगचेच आहेत, म्हणजे ट्यूबचे आहेत, वॉलचे आहेत. ॲनालॉग मिक्सिंगसाठी पण बोर्ड माझ्याकडे ॲनालॉग आहे. आपण डिजिटली फक्त रेकॉर्ड करतोय ते, म्हणजे ॲनालॉग मधनं घेऊन आपण ते डिजिटली रेकॉर्ड करतोय. कारण ते आता म्हणजे आपण म्हणतो ना हार्ड डिस्क रेकॉर्डिंग म्हणा, तर त्या प्रकारे करतोय आणि परत ऐकताना आपण ॲनालॉग थ्रूच ऐकतोय. अशा गोष्टी आता आपण करतोय. बर, म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुषार की माझ्याकडे रेकॉर्ड्सचं कलेक्शन आहे बरं का, जुन्या LPs EPs म्हणतात ना तसं. तर त्याचा साऊंडच वेगळा आहे ॲनालॉग. माझ्याकडे रेकॉर्ड प्लेअर पण तसंच आहे. आणि आता त्याच कंपन्यांनी त्याच जुन्या रेकॉर्ड जे डाईस खराब झाले काय त्या डिजिटली आणले आहेत, पण ते मजा येत नाही त्यात. याचं कारण म्हणजे तुला काय असं वाटतं की ॲनालॉग साऊंडचा फायदा आणि डिजिटल साऊंडचा फायदे नक्कीच आहेत. काय सांगू शकशील तू? ॲनालॉग मध्ये त्या ट्यूबची वॉर्म आणि त्या म्हणजे जे आपण पूर्वीच्या वेळेला जसं सगळेजण मिळून एकत्र असायचे, त्यावेळेचं मायकिंग असेल, त्यावेळेची इनपुट्सचं लिमिटेशन्स असतील आणि ह्याच्यामुळे म्हणा रिहर्सल्स व्हायच्या, सगळे एकत्र बसून हे करायचे. आणि मे बी असंही असू शकेल आता आपण काही फ्रिक्वेन्सी रेंज अगदी 20 हर्ट्स पर्यंत खाली आपल्याला तेवढे चांगले स्पीकर्स आहेत, मे बी त्यावेळेला नसतील, ते ऐकूही आलं नसेल रेकॉर्ड करताना. आता आपण त्या सगळ्या गोष्टी ऐकू शकतो डिजिटल, आणि साऊंडही तसा बदललाय. म्हणजे खूप चकचकीत साऊंड आलाय, क्रिस्टल क्लिअर जे म्हणतो, पण तो एकत्रपणा त्यात नाहीये, कुठेतरी मिसिंग होतो. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे जसं मी मगाशी पण उल्लेख झाला होता की जसं AI मुळे मला आता लताबाईंचा आवाज पुन्हा नवीन गाण्याला ऐकता येईल, म्हणजे एक स्वतःचा एक फायदा म्हणून की हा आपली आवड आहे, असाही एक फायदा आहे. म्हणजे ॲनालॉग त्याच्या जागी आहे आणि डिजिटल त्याच्या जागी आहे. बरोबर. पण डिजिटलचा एक फायदा आहे ना की प्रत्येक आर्टिस्ट आपापल्या सोयीने येऊन रेकॉर्ड करू शकतो. म्हणजे वेगवेगळे. पूर्वी असं असायचं की किशोर दादा आणि लता दीदी ज्या दिवशी एकत्र त्याच दिवशी रेकॉर्डिंग करावं लागणार. पण आता सगळं पॉसिबल आहे त्याच्यामुळे. तुझी जी इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची जी एक आवड आहे ती वेगळी, तबला विषय वेगळा, घरात संगीत आहे त्यामुळे तू कंपोजिशन्स करतो, एक कवितेचा मूलभूत गुण कविता करणं हा आहे. पण हे जादूचे प्रयोग वगैरे तू रेग्युलरली खूप काळ केले आहेस किंवा अधूनमधून करतोय, हे कुठून आलं आणि तू त्याचं काय शिक्षण घेतलंस की काय? हो, त्याचं शिक्षण घेतलं प्रॉपर मी. म्हणजे ते काय आहे की माझा एक मित्र होता चाळीत आमच्या, त्याला हे वेड असायचं. तो काहीतरी ते जत्रेमध्ये असे ते हे घेऊन फिरतात बघ, असे त्यांचे भरपूर खेळणी लागलेली असतात, त्याच्यात ते काही जादूचे हे असतात. म्हणजे जसं एक चेंडू असतो, तो काढला आणि तो परत लावला तिथे नसतो वगैरे असं ते. तर तो ते प्रकार करायचा आणि मला त्याच्यात खूप इंटरेस्ट होता आणि मी त्याच्या मागे लागून त्याच्याकडनं ते मिळवलं. पण त्याने त्याच्या बदल्यात तो म्हणला, मी म्हणे मला आईशी बोलला, मी हार्मोनियम शिकायला येतो
बरं मग तो आमच्याकडे हार्मोनियम शिकायला यायचा. बरं मग त्याच्यामुळे आवड लागली ती. आणि मग बरं. नंतर मग शोधत कोण शिकवतं म्हणून मी मग ठाण्याला जादूगार इंद्रजित काळे बरं. त्यांच्याकडे मग मी शिकायला जायचो प्रॉपर. रसिकांना थोडी त्याची झलक दे ना. हो अगदीच. बघूया जादूचे प्रयोग. म्हणजे माझं तू स्वागत वगैरे केलंस वगैरे. हे माईक लावलेत मला. हो. आपल्याकडे स्टुडिओमध्ये पण माईक आहेत, आपण वापरतो हो. जे मोठे कंडेन्सर माईक. हो. त्यापैकी आहे काय, जरा हॅलो म्हणतोस का, स्वागत आहे म्हणून. हॅलो तुषार, तुझं मनापासून स्वागत. येस, आणि मी तुझं मनापासून स्वागत करतो. क्या बात है. क्या बात है, वा. सरप्राईज. माझ्या गुरुजींनी मला एक हे पुस्तक दिलंय, म्हणजे स्टुडिओत जाताना याच्यावर लिहिलंय, तुम्ही बघू शकता. म्हणजे म्युझिक अँड मॅजिक. हा, म्हणजे हा ग्रंथच आहे हा. जो असतो की त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की ओहो, तबला. हे फक्त दर्शन तबला आहे. म्हणजे काय असतं की माझे काही मित्र आहेत, वादक मित्र. म्हणजे Drum set. हा, एकच मिनिट. ड्रम सेट आहे, गिटार आहे. गिटार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल की मी अशा पद्धतीने हे करतो आणि एखाद्या गोष्टीसाठी एखादा वादक आला हो. तर त्याला मी सांगतो, अरे क्या बात आहे. तर म्हणजे वाद्य आणलं नसेल तर मग म्हणतील की हात हलवत येऊ का वगैरे. तर नाही, तसं नाही, हे माझ्यासाठी आहे. क्या बात आहे, वा. सरप्राईज एकदम. Surprise. म्हणजे कोणी असं हा आहे माझ्याकडे, माझ्याकडे सॉरी, मी आज माझं इन्स्ट्रुमेंट माझ्या आणलेलं बरोबर. नाही, हे घ्या. हे आहे माझ्याकडे. वा तुषार, मजा आली. हा. रसिकांना सुद्धा मेजवानी, घर बसले जादूचे प्रयोग बघितलेत तुम्ही. तुषार, मला एक असं विचारायचं आहे की बरेच जण मी हेडफोन लावून ना सतत गाडीवर फिरत असतो किंवा कारमध्ये सुद्धा हेडफोन लावून ऐकत असतो, गाणी ऐकत असतो. त्यात उद्देश माझा हा असतो, सुवर्ण आणि केतकी मागे झोपले आहेत, थोडीच त्यांना गाण्याचं, सारखी डिस्टर्ब नको. कारण केतकीला कुठे मुंबईला जाऊन पुन्हा रेकॉर्डिंग असतं, कधी मुंबईहून इथे आल्यानंतर इथे रेकॉर्डिंग असतं, असं काही काही सुरू असतं. त्यांची झोप व्हावी या उद्देशामुळे मी हेडफोन्स लावतो. तर बरेच आमची घरची मंडळीच ओरडतात की अरे काय तू सारखे हेडफोन्स लावतो, आता कान तुझे जातील ना. तू तर 12-12, 14-14 तास यात असतो. तर मग तुमच्या कानांवर परिणाम नाही होत का? कारण मी बरेचदा ऐकलंय की प्रोड्युसर्स व्हॉइस असं म्हणतात आणि जोरात. ती प्रत्येकाची टेंडन्सी आहे की तुम्ही किती लाऊड ऐकू शकता आणि किती वेळ ऐकू शकता. आणि त्यातून स्टुडिओतले मॉनिटर्स जे आहेत, स्पीकर जे आहेत, ते त्या अशा चांगल्या पद्धतीचे आहेत की त्याने तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. पण अरे, मी तुझं किती वेळ काम, बॅकग्राऊंडचं काम मी बघतो, ते किती वेळा तुम्ही ते बघताना आणि ते म्युझिक सारखं. हा, म्हणजे काही इंजिनियर्स आहेत की जे त्यांना नाही ते त्यांना ज्या कम्फर्ट लेवलला ऐकायचं त्या लेवलला ऐकतात. भले बाजूच्यांनी जरी सांगितलं की लाऊड करत, ते कमी नाही ऐकतील. ज्यांना खूप मोठ्याने ऐकायचं असतं ते बाजूला कोण बसले ह्याचा पण नाही विचार करणार, बाजूचं निघून जातात, ते त्यांच्या आवाजात ऐकतात. कारण मला असं वाटतं सारखं लाऊड ऐकून कानांवर परिणाम होत असावा असं मला वाटतं, म्हणून मी तुला हा प्रश्न विचारला. असा मला तरी अजूनपर्यंत, कारण चांगले स्पीकर्स वापरतोय ऐकायला. पण आता मला एकदा हा आला होता अनुभव, एक नरेंद्रनेच गाणं केलं होतं आणि त्याला ते डीजे करायचं होतं. मी डीजे म्हणजे का मला सांगताय तुम्ही, असं वगैरे झालं त्याचं. आणि ते गाणं केलं आणि ते त्यांना समव थोडंसं काय म्हणतात, ते भिंती असतात ना ज्याला डॉल्बी म्हणतात, तर ते त्याच्यावर वाजवण्यासाठी हवं होतं. मग ते केलं. मग त्यांनी ते म्हणाले की नाही आम्हाला जरा ऐकायचंय, आणि दहीहंडी वगैरे होती त्यावेळेला. तर मी त्या मार्केट यार्डमध्ये त्यांचं एक पथक लागलं होतं, तर ते म्हणले आम्हाला तिकडे पेनड्राईव्हवर द्या, आम्ही ऐकतो. आणि लिटरली सांगतो, तो पेनड्राईव्ह त्यांच्याकडे दिला आणि स्पीकर्स पुढच्या बाजूला होते. मी स्पीकरच्या अगदी एकाच फूटवर असेल ती अख्खी भिंत, आणि एकाच फुटावर मी असेल. त्याने पेनड्राईव्ह लावला आणि ते गाणं प्ले केलं. म्हणजे त्याच्या आधी पण गाणं चालू होतं, पण मी त्या अंतरावर पण उभा राहू शकत नव्हतो, इतका त्याचा मला त्रास व्हायला लागला. मला असं कुठेतरी वाटत होतं, म्हणून मी एक
रसिकांच्या दृष्टीने आणि माझा एक डाऊट हा. होता तोही क्लिअर हा. करायचा हा. या दृष्टीने मी तुला विचारलं. मला एक सांग, तू तर आता सगळं काम करतोसच आहेस आणि म्हणजे नरेंद्र गेल्यानंतर सुद्धा खूप छान छान सिनेमे इथे झालेले आहेत, सतत काम तू करतोसच आहेस, पण अजूनही एक साऊंड इंजिनियर म्हणून किंवा एक रेकॉर्डिस्ट म्हणून तुझी काय स्वप्न आहेत पुढे? काय नाही म्हणजे तुला तिकडे जे उभे असतात गाणारे म्हणा वाजवणारे ते सरप्राईज असतात. ते कसे म्हणजे माहिती असला तरी माणूस तरी रोज काही ना काहीतरी नवीन सरप्राईज असतं. Correct. चांगलं काम करत राहायचंय बस एवढंच आहे. काय क्या बात है. वा तुषार, मनापासून खरंच मजा आली. हो मला हे आपली वेळ जमत नव्हती, काही ना काहीतरी अडचणी येत होत्या, पण शेवटी आज घडून आलं. हा पुढच्या तुझ्या सगळ्या वाटचालीकरता माझ्याकडनं पर्सनली आणि सुरश्रीकडनं मनापासून खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. Yes. एका ऐकणाऱ्याला तू बोलता गेलंस त्याबद्दल अरे क्या बात है. नमस्कार. मी तुषार पंडित. स्वरश्री या यूट्यूब चॅनलला पराग माटेगावकर यांच्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.